नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 21 जून सायंकाळचे साधारणतः 6:30 वाजत आलेत. पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील. सर्वप्रथम म्हणजे मान्सूनबाबत हवामान विभागाने अपडेट दिले आहे. त्यानुसार आज मान्सून विदर्भातील अजून राहिलेल्या भागांमध्ये पुढे सरकलेला आहे. जवळपास आता अमरावतीचा एकदम उत्तरेकडील टोक वगळता विदर्भातील सर्वच भागांमध्ये मान्सून दाखल झाला आहे असा हवामान विभागाने सांगितलेलं आहे. बाकी उत्तर महाराष्ट्रात जी काही जळगावपर्यंत मान्सूनची सीमा आलेली आहे त्यातून उत्तरेकडे सरकलेला नाही. मग येत्या 3 ते 4 दिवसात मान्सून अजून उत्तरेकडील भागात सरकण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील राहिलेला भाग व्यापण्याची शक्यता आहे आणि गुजरात, मध्य प्रदेशमधीलही काही भागांमध्ये तसंच पूर्व भारतामध्ये सुद्धा मान्सून पुढे सरकण्यास वातावरण अनुकूल आहे असा हवामान विभागाचा अंदाज आहे. बाकी विदर्भात जो काही मान्सून डिक्लेअर झालेला आहे, मात्र सध्या पाऊस जास्त सक्रिय नाही. मात्र आज रात्री आणि उद्यापर्यंत विदर्भात पाऊस सक्रिय राहील आणि त्यामुळे जो काही मान्सून दाखल झाला आहे आपण असं म्हणू शकतो की उद्यापर्यंत मान्सून विदर्भात दाखल होईल अशी शक्यता आहे. त्यात पूर्व विदर्भामध्ये हा मान्सून दाखल होईल. पश्चिम विदर्भामध्ये सध्या तरी विशेष पावसाची शक्यता दिसत नाही. येत्या काही 2 दिवसानंतर पुन्हा पूर्वेकडून पश्चिमेकडे असा पावसाचा जोर वाढत जाईल आणि पश्चिम विदर्भातही बुलढाण्यापर्यंत मान्सून दाखल होईल अशी शक्यता आहे. बाकी सध्या जर आपण सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं तर विदर्भाच्या आसपास चक्राकार वारे आहेत. या व्यतिरिक्त राजस्थानच्या दक्षिण पश्चिम भागात चक्राकार वारे आहेत आणि कमी दाबाचा पट्टा राजस्थान मध्य प्रदेश होत इकडे पूर्वोत्तर भारतात गेलेला आहे आणि चक्राकार वारे ओडिशाच्या आसपासही सक्रिय पाहायला मिळत आहेत. आणि हे जे काही ओडिशाच्या आसपासचे जे चक्रीय वारे आहेत त्याचीच जी काही ऊर्जा किंवा तेच चक्राकार वारे थोडंसं अजून पश्चिमेकडे सरकत मध्य प्रदेशच्या भागांमध्ये मान्सूनसाठी वातावरण अनुकूल करतील. विदर्भात त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आणि त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये आणि तिथून नंतर मग उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिमेकडील मध्य प्रदेशच्या आसपासच्या भागांमध्ये येत्या 2 ते 3 दिवसात पावसात हळूहळू वाढ होणे अपेक्षित आहे. या दरम्यान राज्यातही पुन्हा एकदा दक्षिणेकडून गोवा सिंधुदुर्गापासून पुन्हा एकदा दक्षिणेकडून उत्तरेकडे पाऊस वाढत जाण्याची शक्यता आहे. आणि जो की आपण आद्रा नक्षत्राचा अंदाज दिलेला आहे त्यानुसार जवळपास असाच अंदाज दिला आहे की उत्तरेकडील भागांमध्ये विशेष पाऊस राहील. तुम्ही जर अजूनपर्यंत व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओचा नक्की पाहून घ्या. बाकी सध्याच्या सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर तिकडे जळगाव, त्यानंतर बुलढाणा, बीड, धाराशिव, यवतमाळ, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदियाच्या काही भागांमध्ये तसेच चंद्रपूरच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेत. आणि ही जी काही ढगांची वाटचाल असेल आता नागपूरच्या आसपास पश्चिमेकडून पूर्वेकडे जात नागपूर शहराच्या आसपासही हलक्या मध्यम पावसाच्या सरी ह्या आपल्याला पाहायला मिळतील थोड्या वेळासाठी. त्यानंतर जी काही पश्चिमेकडून पूर्वेकडे राहील वाटचाल ही कोकणातही, त्यातही रायगड, सिंधुदुर्ग, गोवा या ठिकाणी विशेष पाऊस होईल. रात्री उशिरा ते पहाटेपर्यंत पुन्हा एकदा रत्नागिरीच्या काही भागांमध्ये पावसासाठी वातावरण अनुकूल राहील. आणि एकूणच जर आपण पाहिलं की कोणत्या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता जास्त आहे तर जामनेर, पाचोरा, भडगावच्या आसपासच्या भागांमध्ये, पारोळा, एरंडोलच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस होईल. त्यानंतर इकडे मलकापूरच्या आसपास, चिखली, मेहकरच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाची शक्यता राहील. देऊळगाव राज्याच्या आसपास पाऊस राहील. भोकरदन, जाफराबादच्या आसपासही पावसाची शक्यता ही आज रात्रीसाठी राहील. बीड, माजलगाव, त्यानंतर वडवणी, बीड तालुका असेल या ठिकाणी पावसाची शक्यता राहील. कैंज, वाशी, कळंब आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये रात्री पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. नांदेडच्याही काही भागांमध्ये रात्री उशिरा पाऊस होईल. हिंगोली जर पाहिलं तर हिंगोलीच्या जो काही दक्षिणेकडील भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा थोडाफार पाऊस राहील. यवतमाळमध्ये जर पाहिलं तर दिग्रस, आर्णी, पुसद, महागाव याच्या आसपास पावसाची शक्यता राहील. यवतमाळ तालुक्यामध्ये पावसाची शक्यता राहील. राहिलेल्या यवतमाळमधील इतर ठिकाणीसुद्धा पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वर्ध्यामध्ये जर पाहिलं तर कारंजा, आर्वी, आष्टी त्याच्या आसपास, त्यानंतर नागपूर रुरल, नागपूर सिटीच्या आसपासही रात्री पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर तुमसर, गोंदिया हा जो काही उत्तरेकडील तालुके आहेत भंडारा, गोंदियाच्या या ठिकाणीसुद्धा चांगल्या पावसाची शक्यता दिसते. अमरावतीच्या मोर्शी, वरुडच्या आसपास ढगाळ हवामानासह क्वचित हलक्याशा पावसाच्या सरी पाहायला मिळतील. तसेच या ठिकाणी कोरपणा, जिवती, राजुरा, गोंडपिंपरीच्या आसपासही रात्री पावसाची शक्यता राहील. आणि रात्री उशिरा ते पहाटे पुन्हा एकदा विदर्भाच्याच भागांमध्ये, पूर्व विदर्भाच्या काही विशेष करून भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊससुद्धा होईल. आणि जे तालुक्यांचे नाव घेतले नाहीत ते तालुक्यांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाकारता येत नाही. बाकी मुंबई, ठाणे, पालघरकडे विशेष मोठ्या पावसाची शक्यता रात्रीसाठी नाही. मध्य महाराष्ट्रातही कसल्याही प्रकारच्या विशेष पावसाची शक्यता आज रात्रीसाठी नाही. त्यानंतर उद्याचा अंदाज जर आपण पाहिला तर उद्या सिंधुदुर्ग, गोव्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो.
कोल्हापूरच्या गाठाच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही। यानंतर चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वर्धा, अमरावतीच्या काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार किंवा गोंदियापर्यंत मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पाऊससरी पाहायला मिळू शकतात। तसेच रायगड, रत्नागिरी, साताराच्या घाटातील भाग, पुण्याच्या घाटाकडील भागांमध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात कुठेतरी मध्यम ते मुसळधार पाऊससरींची शक्यता ही पाहायला मिळेल। मुंबई, ठाणे, पालघरच्या आसपास क्वचित हलक्याच्या पाऊससरी राहतील। विशेष मोठ्या पावसाचा अंदाज सध्या तरी नाही। या व्यतिरिक्त जळगाव, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, वाशिम, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूरचे काही भाग असतील उद्या रात्री उशिरा किंवा दुपारनंतर की रात्री उशिरा या ठिकाणी सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता ही पाहायला मिळेल। तसेच बीड, धाराशिव, सोलापूर, नगरचे काही भाग असतील स्थानिक वातावरण तयार झालं, थोडासा गडगडाट पाऊस होईल। नंदुरबारच्या उत्तरेकडील भागांमध्ये सुद्धा थोडाफार गडगडाट पाऊस होईल। मात्र धुळे, नाशिक, नगरचे बरेचसे भाग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचे भाग विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही। क्वचित झाले तर एकदम हलक्याशा सरी होतील, त्याचीही शक्यता खूप कमी क्षेत्रावरती राहील। तर हा आपला अंदाज झाला। तर आता आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या बुलढाणा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे। तसेच रायगड, रत्नागिरीमध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे। पुण्याचा घाटाकडील भाग, साताऱ्याचा घाटाकडील भाग आणि कोल्हापूरच्या घाटाकडील भागांमध्ये सुद्धा हवामान विभागाने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे। तसेच सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, दक्षिण गोवा या तालुक्यांमध्ये हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे ऑरेंज अलर्ट उद्यासाठी दिलेले आहेत। या व्यतिरिक्त नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह तसेच सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिला आहे। या व्यतिरिक्त नाशिक, नगर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। तर ठाण्यामध्ये मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आणि मुंबई, पालघरमध्ये क्वचितच हलक्याशा पाऊससरी होतील अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। बाकी या अंदाजामध्ये बदल होऊ शकतात आणि आपल्या अंदाजामध्ये थोडाफार बदल झाला तर उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण तालुक्याने ह्या सांगू की कोणत्या तालुक्यांमध्ये उद्या पावसाची शक्यता जास्त आहे। बाकी तो तालुक्याने हे अंदाज पाहायचा असेल तर चॅनल तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। आणि जसं सांगितलं की आजरा नक्षत्राचा जो अंदाज दिलेला आहे तो आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे, तो व्हिडिओसुद्धा नक्कीच पहा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। या व्हिडिओची लिंक तुमच्या इतर व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा नक्की पाठवा। बाकी सध्याकरता इतकंच, येत्या काळामध्ये पाऊस वाढणार आहे विदर्भ, त्यानंतर पूर्व विदर्भात सुरुवातीला, नंतर पश्चिम विदर्भ आणि मग उत्तर महाराष्ट्र, कोकणाच्याही काही भागांमध्ये पावसाची वाढ अपेक्षित आहे। त्याबाबतचे इशारे दररोजचे काय बदलणारे अंदाज असतील ते तुम्हाला आपल्या या चॅनलवरती कळवण्यात येतील वेळोवेळी आणि ते इशारे पाहण्यासाठी, ते अंदाज पाहण्यासाठी चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून घ्या।